या विश्वामध्ये जेवढेही काही आकार रूप आहे, रंगरूप आहे, ते 3 गुणाने भरलेले आहे, त्रिगुणात्मक आहे. हे गुण काय आहे, कुठून आले, त्याचा विस्तार काय. प्रत्येकाच्या जीवनामध्ये या गुणांना फार महत्त्व आहे. म्हणून त्याचा अभ्यास होणे फार गरजेचं आहे, जरुरीचं आहे. जेव्हा जे मुख्य सर्वांना वडील श्रेष्ठ असं परब्रह्म निश्चय स्थितीत पोहोचलेले असतात की त्याची वास्तवाची स्थिती आहे, कायमस्वरूपी स्थिती आहे, निश्चय स्थिती. परंतु अनंत शक्ती त्याच्यामध्ये वावरतात आणि त्या अनंत शक्तीमधून हरिसंकल्प आला. अनंत शक्तीमुळे त्या ब्रह्माच्या ठिकाणी हरिसंकल्प मिळाला. तो हरिसंकल्प काय, अहम स्फुरण हे आहे असं जाणीव. त्याला मूळ माया असं म्हणतात. त्या मूळ मायेच्या ठिकाणी गुणमाया निर्माण झाली. ते हे 3 गुण, त्रिगुण, सत्व रज तम. सत्व म्हणजे जाणीव, ज्ञान. रज म्हणजे जाणीव नेणीव मिश्रित, ज्ञान अज्ञान मिश्रित. आणि तम म्हणजे नेणीव अज्ञान. जे जे आकार स्वरूप आहेत, जीव जंतू प्राणी, पण ती देवादिक मनुष्य तर आहेत देवादिक, हे सर्व 3 गुणात्मक आहेत. पण जिथे सत्वाचे सामर्थ्य आहे ते देवस्वरूप झालेले आहेत, संत स्वरूप झालेले आहेत, ज्ञान स्वरूप झालेले परमात्मा. आता या गुणातून, या गुणांचं एक वैशिष्ट्य असं, सत्वगुण तर ज्ञानस्वरूप आहे, व रजोगुण आणि तमोगुण, ज्ञान म्हणजे जाणीव. जाणीव निर्माण झाल्यानंतर जाणीवेच्या ठिकाणी सूचित होते कार्य, काहीतरी क्रिया करायची, आणि ती क्रिया करायची सूचित होते म्हणून क्रियामान चालू होतं. त्याला कारण हे दोन्ही रजोगुण आणि तमोगुण. आणि म्हणून त्या तमोगुणातून पंचमहाभूते तयार झाली. आकाश, वायू, अग्नी, पाणी आणि पृथ्वी. आणि या पंचमहाभूतातून हे 3 गुण आणि 3 गुण त्याच्यामध्ये आहेतच. पहिलेच म्हणा, 3 गुणे पंचमहाभूत अष्टधा प्रकृती, आणि यांच्या संयोगातून शरीर निर्माण झाली, आकार स्वरूप निर्माण झाले, 4 खाणी, 84 लाख जीव. पण त्याच्यामध्ये गुण कसे कार्यरत आहेत, तर पंचमहाभूतातलं शेवटचं महाभूत जी पृथ्वी, त्याच्यामध्ये इतर 4 भूत मिश्रित आहेत.
आणि त्यांच्यात 3 गुण सोबत आहेत. मग त्या पृथ्वीमधून जी वनस्पती निर्माण झाली, त्या वनस्पतीतून जे अन्नरस निर्माण झाले, अन्नरसात हे 3 गुणाचे सत्व असते. ह्या अन्नरसात, अन्नरस म्हणजे अन्नतत्व, हे अन्नतत्वामुळेच शरीर बनलेलं आहे. आणि त्यामुळे त्यामध्ये जो सत्वगुण आहे तो जाणीव रूपाने कार्यरत आहे. आणि त्याला मग प्राणाची साथ, वायूचं येणं जाणं, प्राण साथ, म्हणजे अन्नसत्व आणि प्राण, त्याच्यातून मग जाणीवभाव आहे आणि त्याच्यातून शरीर, त्या अन्नरसातून, अन्नतत्वातून शरीर निर्माण झाली. म्हणजे त्या शरीराबरोबरच हे 3 गुण आलेले आहेत. मात्र त्या प्रत्येकाच्या शरीर बनताना त्याच्यामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये त्यांचा उद्भव आहे. आणि दुसरं मग आईच्या गर्भाशयातून बाहेर आल्यानंतर जे संस्कार आणि ज्या वातावरणात ते बालक वाढलं, जीव वाढला, त्याप्रमाणे त्याची जसं वातावरण पोषक मिळालं तसं त्या गुणाची वाढ झाली. मग या गुणांची लक्षणं काय? तर सत्वगुण ज्ञान स्वरूप, म्हणून त्याला सत्य, नित्य, शास्त्र त्याच्याविषयी प्रेम आहे. आणि ते सर्वांमध्ये तो ते खूप पाहतो, त्यामुळे सर्वाप्रती त्याला प्रेम आहे. आणि दयाभाव आहे, कोणाचं वाईट करत नाही, कोणाकडून काही इच्छित नाही. भगवत स्वरूप हे माझे स्वरूप अशा भावनेने राहतो. पण त्याच्यातले तमोगुण आणि रजोगुण क्रियमान असतात, परंतु त्या सत्वगुणाच्या सामर्थ्यामुळे त्याला पोषक असंच कार्य करतात, त्याला हानिकारक असं कुठलंही कार्य करत नाही. त्याच्या शुद्ध सत्वावर कुठल्याही प्रकारच्या आची असली अशी कुठलीही क्रिया होत नाही. कारण ज्ञानस्वरूप असल्यामुळे होणारं कार्य, कर्म, क्रियमान जे काय असेल ते, ज्या प्रकारे व्हायचं ते चांगलंच होतं, उत्तमच होतं. परंतु जो रजोगुण आहे त्याचं काम आहे प्रत्युत्पादन. वासना आहे तिथे, स्वार्थ आहे, लोभ आहे, मोह आहे, मी माझे पण आहे. त्यामुळे त्याची कर्मक्रिया तशा असतात. देवाची भक्ती केली तरी स्वार्थापोटी करतो, काही इच्छा मागणे आहे म्हणून करतो. सत्वगुणाचं व्यक्ती तसं नाही आहे, ज्याच्याकडे सर्व सामर्थ्य आहे, जास्त सत्वगुण आहे, त्याचं तसं नाही. परंतु रजोगुणी सगळं काही मतलबाने करतो, मी माझे पण आणि हम पण आहे. आणि मग हे सर्व असल्यामुळे आपोआपच अहंकार आहे, तर तिथे भीती आहे, वासना आहे. त्यामुळे त्या गुणाची व्यक्ती जी असते ती त्याच्यामध्ये सत्वगुणाचं सामर्थ्य कमी पडतं, रजोगुणाचं सामर्थ्य वाढल्यामुळे तो त्याप्रमाणे क्रिया मानतो, त्याप्रमाणे कार्य करतो, तसा वागतो. म्हणजे अज्ञानाचा प्रभाव असतो, थोडासा ज्ञानाचा प्रभाव असतो. मग काही अंशी समतोल राखून ही माणसे जगामध्ये दिसतात, परंतु जे काही करतात ते मतलबाने करतात. ते
ते खऱ्या देवाचा शोध घेत नाही. जे काय आपल्याला देऊ शकेल, जिथे काय प्राप्त होईल त्या तीर्थाला जातील, त्या देवाला बसतील, ते कर्मकांड करतील, पूजा अर्चना मतलबाने करतील. तमोगुण आहे ते ह्याच्यापेक्षा ह्याच्यावर कहर आहे. म्हणजे ह्याच्यामधल्या जे दुर्गुणाची व्याप्ती आहे ती फार मोठी आहे तमोगुणी माणसात. रजोगुणी माणसामध्ये काही प्रमाणात आहे, पण इथे कल्पनेच्या पलीकडे आहे. अतिरेक स्वरूपात आहे. रजोगुण ह्याच्यामध्ये सगळं अज्ञानच भरलेलं आहे. अज्ञानाचा मोठा प्रभाव काय? वासना, इच्छा, वासना, काम आणि मग क्रोध आणि मग अहंकार, स्वार्थ, लोभ, मोह आणि मग या सर्व वाईट कर्माची प्रणिती, परिणाम म्हणून भीती. रजोगुणी माणसाच्या वाट्याला पण दुःख आहे, तमोगुणी माणसाच्या वाट्याला पण दुःख आहे, ते त्याच्यात दुप्पट दुःख आहे, कारण हा मोठी आहे. रजोगुणी माणसाला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त, याच्या अपेक्षा सगळं जास्त आहे. रजोगुणी माणूस काही गोष्टी करेल, स्वार्थासाठी लोकांनी थोडं प्रमाण राखून करेल, थोडा विचार, ज्ञान आहे थोडं, तिथे विचार असेल थोडा. पण तमोगुण माणसाच्या ठिकाणी सगळा अविवेक, अविचार, म्हणजे आपल्या बलाचा वापर करतो आणि जे काय पाहिजे ते मिळवतो. दुसऱ्याकडचं हिसकावून घेणे, दुसऱ्यावर बलात्कार करून मिळवणे, बळाचा वापर करून मिळवणे, इच्छा वासना काम पुरा करणे, आपलं भलं करून दुसऱ्याचं वाईट करून आपलं भलं करणे. दया नाही, प्रेम नाही, सहानुभूती नाही. त्यामुळे कोणाचा कधी जीव घ्यायला तयार, झोबाझोबी मारामारी करायला तयार. रजोगुणी माणूस काहीतरी स्वार्थामुळे संतांना, ज्ञानीपुरुषाला भजतो, शरण जातो, थोडी काही प्रमाणात भक्ती करतो. पण तमोगुणी माणूस अजिबात करत नाही. देव, धर्म, संत, ज्ञानी कोणाची त्याला तमा नाही. तो वेळाचं देश पण विकायला निघेल, हवं ते करेल. स्वार्थाने मदांत झालेला असतो आणि वाईट कर्माने आपलं बल वाढवलेलं असतं. मग ते बल सर्व प्रकारचं असेल, धनसंपत्ती असेल, शक्तिरूपाचं असेल, सर्व ज्ञानाचं भंडार नेहमी. म्हणून या तमोगुणी माणसाकडून काहीही चांगल्याची अपेक्षा कधीही करता येत नाही. लोकांना फसवणे, लुबाडणे, अत्याचार करणे हेच काम करतो. परोपकार नाही, भजन भक्ती नाही, आणि जे काही करेल ते मतलबाने करेल. रजोगुणी माणसासारखंच कोणाच्या हिताचा विचार करत नाही. भीती हा प्रकारच नाही त्याला. रजोगुणी माणूस भित्रा असतो. ह्याच्याकडे जी भीती असते त्या भीतीचा उपयोग तो वेगळ्या प्रकारे करतो. भीतीमुळे तो लोकांवर अत्याचार करतो. जसे अज्ञान जडभूत प्राणी असतात, निःस्वापद असतात, कोणी त्यांच्यावर अटॅक करण्या अगोदर ते त्याच्यावर अटॅक करतात, त्यांना स्वतःच्या जीवाची भीती असते. तसा हा तमोगुणी माणूस आहे. भीती आहे, त्याला कशी भीती आहे? स्वतःच्या जीवाची भीती आहे, स्वतःच्या स्वार्थाची भीती आहे. ते पुरा होण्यासाठी अगोदर दुसऱ्यावर चाल करतो.
हे गुण मी जर म्हटलं तसं ते अन्नरसाबरोबर आले. त्याचे शरीर म्हणजे प्रकृती त्याचा भाग आहे, पण संस्काराने वाढीस लागले. आईवडिलांचे संस्कार, समाजाचे संस्कार, बालपणी मित्रांचे संस्कार आणि वातावरणाच्या परिस्थितीचे संस्कार. परंतु सद्गुरू भेटले, ज्ञानेश्वर भेटले आणि यांच्या दुःखाची जाणीव येणं झाली तमोगुणी रजोगुणी माणसाला, तर ते पूर्वसंचित काय असेल तर संतांना शरण येतात. आणि जर संतांना शरण आले, सद्गुरूला शरण आले आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधना भक्ती केली तर ते स्वतः सत्वगुणात्मक ज्ञानस्वरूप होऊ शकतात. गुणाच्या सत्वगुणाच्याही पलीकडे परब्रह्मस्वरूपी स्मृतीला पोहोचू शकतात. जसा वाल्याचा वाल्मिकीला अनेक उदाहरणे जगामध्ये आहेत. तमोगुणी रजोगुणी असून प्रापंचिक कर्मी वाईट प्रमाणे करतोय, समाजाला घातक आहे अशी लोक, असे मनुष्य प्राणी ज्ञानीसंतांना शरण केल्यानंतर त्यांच्या ज्ञानबोधाने आणि त्यांच्या भक्ती संस्काराने ते ज्ञानस्वरूप झालेले आहेत, सत्वगुणात्मक झालेले आहेत. तमोगुण आणि रजोगुण जे माणसाच्या रोमारोमात भिनलेले आहेत अन्नरसाच्या रूपात, ते सहजासहजी जाणारे नसतात. अमुक एक कुठल्या संस्थेत शाळेत गेला, किती शिकला, सर्वांना डिग्री पदवी असली, सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असला, राजकारणात जरी सक्रिय असला, तरी हे गुण जातील अशी गॅरंटी नाही, जातीची खात्री नाही, जातही नाही. मात्र संतांना शरण गेला तर होऊ शकतात. कारण संत पहिले संस्कार करतात, त्याचा अहम घालवायचा, अहंकार घालवायचा, त्याच्यामध्ये विवेक जागृत करण्याचा, त्याच्यामध्ये वैराग्य निर्माण करतात. आणि विवेक वैराग्य निर्माण झाला तर काम, क्रोध, लोभ, मोह आहे, वासना आहे, सर्व कमी होतात, सर्वाचा नाश होतो. आणि साहजिकच सत्वगुणाचं स्वरूप त्याच्यात उघड होतं. प्रत्येकाकडे 3 गुण आहेत, मगाशी सांगितलं. देवाधिकापण सर्वांमध्ये 3 गुण आहेत. चांगल्यामध्ये पण 3 गुण आहेत, वाईटामध्ये पण 3 गुण आहेत. पण ज्याच्यामध्ये तमोगुणाचं सामर्थ्य आहे तो अति दुष्ट आहे, परिपूर्ण दुर्गुणी आहे, दुष्कर्मी आहे, दुःश्वासन आहे, दुराचार आहे. रजोगुणी आहे, त्याच्यामध्ये काही प्रमाणात ही लक्षणं आहेत, पण त्याच्या सगळ्या वाईट कर्म वाईट कर्म तो पण करतो, पण काही प्रमाण असते. मित्रा स्वभाव असतो आणि थोडी ज्ञानाची जाणीव असते. तर संतांमध्ये ती किमया आहे, कारण यांच्या बुद्धीमध्ये भेद निर्माण झालेला, त्याचा प्रभाव खूप झालेला आहे. त्यामुळे बुद्धी तिथे काम करत नाही. शरीर, मन, इंद्रिय तर वासनेसाठी आपापलेली आहे, ती वश होत नाही लवकर. मदमत्सराने उगलेला आहे, म्हणजे त्याला सहजासहजी कुठला उपाय या भौतिक जगतातून चालत नाही. त्यामुळे परब्रह्मस्वरूप संतांना सद्गुरूंना शरण गेला तर त्यांचेच महावाक्य आणि त्यांचा ज्ञानबोध
त्याच्यावर परिणाम करू शकतो आणि त्याच्यामध्ये बदल घडवून आणू शकतो. जळतील पापे जन्मांतरीची, सर्व पापांचा एक क्षणात नाश करतात. पण तो त्रिविध तापे फोडला पाहिजे, त्याला त्याच्या अज्ञानाची जाणीव झाली पाहिजे, त्याच्या दुःखाची जाणीव त्याला झाली पाहिजे आणि पश्चाताप होऊन तो संतांना शरण द्यावा. आणि प्रत्येक माणूस कधीतरी त्याला ती जाणीव होतेच. मग काही जणांची जाणीव झाल्यानंतर संतांना शरण यायला उशीर होतो आणि अचानक चालण्याच्या खांद्यावर निघून जातात. काही जणांचं पूर्व संचित असतं, त्यांच्याकडे पुरेसा वेळ असतो आणि त्यांच्यात बदल निर्माण होतो. कशाच्या साह्याने, सद्गुरूच्या साह्याने साधन काय सद्गुरूकडे भक्ती, ज्ञानभक्ती, अध्यात्म, नवविधा, परमार्थ हे साधन आहे. कारण मूळ स्वरूप आहे ते गुणविरहित आहे, निर्गुण आहे. गुण नुसता संकल्प आहे स्वप्नवत आणि विश्वाच्या निर्मितीतून आलेला आहे. विश्वच मिथ्या आहे कळलं तर सर्वांचा त्याग करायला तो प्राणी तयार होतो, मनुष्य तयार होतो आणि आपल्यामध्ये बदल घडवण्याची तयारी करतो आणि बदल घडवतो. म्हणून संत तुकाराम म्हणतात, जन्माचे ते मूळ पाहिले शिवून दुःखाशी कारण जन्म पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी. नरदेहाची हानी केली असेल. सत्वरजतम हे तिन्ही गुण घेऊन जन्माला आलाय. म्हणजे जे सत्वाचं सामर्थ्य आहे त्याला मोक्षमुक्तीचं दार उघडं आहे, त्याला परमात्मा शोध. तमो म्हणजे नरकची केवळ आणि रजोगुण म्हणजे माया गावाचा. माया म्हणजे विश्व, त्याला बोलला तो त्याच्यातच अडकलं. इथे नुसती फसवेगिरीच आहे, शाश्वत काहीच नाही. कारण जग हे एकसारखं नाही आहे, सारखं बदलते आहे आणि आज आहे ते उद्या नाही आहे. होत्याचं नव्हतं क्षणात होऊ शकते, म्हणजे कशाची शाश्वती नाही. पण भुलल्यामुळे त्याच्या मागे मागेच लागतो, मागे मागेच लागतो आणि आयुष्याला मर्यादा आहे ते कधी समजत दुःख करतो. म्हणून त्याची जाणीव संत करून देतात, जगाच्या मिथ्यापणाची जाणीव संत करून देतात, ज्ञानीपुरुष करून देतात. त्या आत्मप्रचिती असते त्याची आणि त्याच्यामधलं शाश्वत काय आहे की परमात्मा स्वरूप फक्त शाश्वत आहे, ते प्रत्येकामध्ये वावरते आहे आत्मा म्हणून. ते प्रत्येकाचे स्वरूप आहे, त्याची आत्मप्रचिती देतात, त्याचा आत्मसाक्षात्कार घडवतात आणि मग ते रजोगुण तमोगुण नाश पावून सत्वगुणाचं सामर्थ्य वाढतं आणि मोक्षमुक्तीचं दार उघडतं आणि परमानंद होतो. म्हणून जन्माल्याचं सार्थक काय आहे, परमार्थ करायला पाहिजे, संतांना शरण केलं पाहिजे, भक्ती करायला पाहिजे, मुख्य देव कोण ते ओळखलं पाहिजे, आपण कोण हे ओळखलं पाहिजे. मी देह नाही, मी आत्मा आहे असं ज्ञान झाल्याशिवाय सुख शांती समाधान मिळणार नाही, मोक्षमुक्तीचा दरवाजा उघडणार नाही. ती ज्ञान सद्गुरू देतात, ते संस्कार समजून करतात. मी देह नाही म्हटलं तर गुण गेले, आपोआपच संपले. देह आहे म्हणून गुण आहेत ना, देह नाही तर गुण कुठे? देहच मिथ्या ठरला आणि देह मी नाहीच
हे परमात्मा असं प्रभू जो निर्गुण निराकार आहे त्याचा अंश गुणाचा संबंध कुठे आहे. ते जरी आडवे येत असले तरी त्याचा त्याग केला जातो आपोआप, कारण ते वासनेत आहे. जे रजोगुण तमोगुण स्वस्वरूपाच्या आड येतात ते वासनेमध्ये आहे, ते लोभामध्ये आहेत, मोहामध्ये आहेत, अहंकारामध्ये आहेत, भीतीमध्ये आहेत, काम क्रोधामध्ये आहे. त्याचंच निवारण होतं, त्याचंच हरण होतं. विवेक निर्माण करतो, त्याचा त्याग करतो, वैराग्य निर्माण होतो आणि मग स्वस्वरूप उघड होते. त्याला आत्मदृष्टी आत्मसाक्षात्कार ही संतांची गुण आहे. म्हणजे हानिकारक हे गुण आहेत, त्या गुणाला जाणलं पाहिजे, त्यांना ओळखलं पाहिजे. हे जग काय हे कळलं पाहिजे. जगामध्ये कसं कार्य चाललेलं आहे, पिंडाच्या ठिकाणी आणि ब्रह्मांडाच्या ठिकाणी, देहाच्या ठिकाणी आणि ईश्वराच्या ठिकाणी, ह्याचा अभ्यास झाला तर माणूस मोकळा आनंद आहे, परमानंद. काय असेल ते असू दे, त्याचं त्याला काही परवा पडत नाही. ते आपण नाही जसा पावला तो पूर्ण करतो. माझ्या देवाचा